नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत एका जबरदस्त प्रोजेक्टबद्दल, गोरेगाव मुलुंड लिंक रोड म्हणजेच GMRL। ट्रॅफिकला कंटाळलेल्या मुंबईकरांसाठी हा प्रोजेक्ट गेम चेंजर ठरणार आहे। तर हा GMRL प्रोजेक्ट नक्की आहे तरी काय? वेस्टर्न मुंबईच्या गोरेगाव आणि ईस्टर्न मुंबईच्या मुलुंड या उपनगरांना जोडणारा एक रोड। मुंबईमध्ये दोन महत्त्वपूर्ण हायवे आहेत, एक म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेसवे आणि दुसरा वेस्टर्न एक्सप्रेसवे। वेस्टर्न एक्सप्रेसवे नॉर्थ मुंबईला साऊथ मुंबईबरोबर कनेक्ट करतो, तर ईस्टर्न एक्सप्रेसवे साऊथ मुंबईला ठाणे शहराबरोबर कनेक्ट करतो। या दोन्ही एक्सप्रेसवेच्या मध्यभागी संजय गांधी नॅशनल पार्क असल्यामुळे ईस्टर्न आणि वेस्टर्न सबर्ब्समध्ये प्रॉपर कनेक्टिव्हिटी नाही। गोरेगाव, मालाड, बोरिवली या सबर्ब्सकडून ठाणे किंवा मुलुंडकडे यायचं असेल तर संजय गांधी नॅशनल पार्कला वळसा घालून जावे लागते, ज्यासाठी घोडबंदर रोड, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आणि सांताक्रूज चेंबूर लिंक रोड या रोडचा वापर केला जातो, ज्यासाठी 1 ते 1.5 तास वाया घालवावा लागतो आणि वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो। ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी गोरेगाव आणि मुलुंड दरम्यान 12.2 किलोमीटर लांबीचा एक लिंक रोड बनवला जाणार आहे, ज्यामुळे या दोन्ही सबर्ब्समधला ट्रॅव्हल टाईम 1 ते 1.5 तासांवरून 20 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे। वेस्टर्न एक्सप्रेसवेला ईस्टर्न एक्सप्रेसवेबरोबर जोडणारा हा रोड 4 फेजेसमध्ये डिवाइड केलेला आहे। फेज 1 मध्ये नाहूर रेल्वे स्टेशनजवळ एक ब्रिज बनवला जाणार आहे। फेज 2 मध्ये गोरेगाव आणि मुलुंडमधील एक्झिस्टिंग रोडचे वायडनिंग आणि 2 ब्रिज तयार केले जातील। फेज 3 मध्ये संजय गांधी नॅशनल पार्क खालून एक टनल तयार केला जाईल, जो 4.7 किलोमीटर लांबीचा असेल आणि फेज 4 मध्ये दोन्ही एंड्सला हायवेजला कनेक्ट करले जाईल। या प्रोजेक्टला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळाला असून गोरेगाव साईडला एक फ्लायओव्हर आणि टनेलचे काम देखील सुरू झाले आहे। या प्रोजेक्टची निर्मिती BMCद्वारे केली जात असून या प्रोजेक्टचे बजेट अंदाजे 12,013 कोटी रुपये इतके आहे। गोरेगाव मुलुंड लिंक रोडचे भूमिपूजन भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 जुलै 2024 रोजी पार पडले असून प्रोजेक्टची डेडलाईन ऑक्टोबर 2028 आहे। GMRL प्रोजेक्ट मुलुंड, नाहूर, भांडूप, ऐरोली आणि कांजूर मार्गसाठी एक गेम चेंजर ठरेल। या भागांना मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी वाढेल, त्यामुळे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल स्पेसेसची डिमांड वाढेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।